तिथे म्हणजे बंजारांच्याबद्दल वेगळं बनलेलं दिसतं. वस्ती नियुक्त आहेत विजेंची, त्याच्यात मला ते हे भेटले इलेक्शनवाले सांगत होते की आम्हाला चालवायला टाका, आमच्याबद्दल तशी तरतूद आहे. आता हे हैदराबादचं गॅजेट कधी तर ठीक आहे, त्याच्यातून प्रश्न विचारायला मदत होत असेल तर सरकारने त्याचा आधार घेतला तर मला काही म्हणायचं नाही. पण असं दिसायला लागले की त्याचं प्रत्येक घरात त्याचा आधार घेऊन त्याची वेगळी भूमिका घ्यायला लागली. तो प्रश्न सोडवण्याची ऐवजी वाचतो का काय असं चित्र दिसतंय. पण आम्हा लोकांची भूमिका ही राहील, काही झालं तर सामाजिक ऐक्य याच्यात तडजोड करायची नाही. राजकीय काही किंमत द्यायला लागली तर बघू. सरकारने हैदराबाद एका गॅझेटमुळे सगळ्या समाजात ते निर्माण झालंय का फक्त हैदराबाद गॅझेटमुळे? नाही, त्याच्यात कसं आहे, हैदराबाद गॅजेट याच्या आधी मी वाचलेलं नव्हतं, जास्त वाचलं. त्यांची त्यावेळी तो भाग महाराष्ट्राचाही नव्हता, त्यामुळे त्याच्या खोलात आम्ही कधी गेलो नाही. पण त्यातनं प्रत्येक जातीला वेगळं वेगळं काही धोरण असेल आणि त्या जातीचं त्या गोष्टी धोरणाच्याबद्दल प्रत्येकाची वेगळी मागणी असेल तर हे ऐक्य कसं होणार असं तिथे आता दिसतं. बघूया. पण तरी की हे राजकारण न करता एकता कशी निर्माण होईल या प्रकारचा आमचा प्रयत्न याच्यात राहणार. तुम्ही कोल्हापूर दौऱ्यावर येता, तर आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या हालचाली कर्नाटक सरकार करते, मात्र महाराष्ट्र सरकार त्याच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. हायकोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. केली पाहिजे.